थंडीच्या दिवसात ओले हरभरे हे सगळ्यांच्या घरी आवर्जून आणले जातात आणि ते आवडीने खाल्लेही जातात. तर त्याच ओल्या हरभऱ्याच्या दाण्यांची मी आज तुमच्याशी भाजी शेअर करत आहे. तर हाय फ्रेंड्स, मी जान्हवी आणि स्वाद आणि बरंच काही या माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर आपण चला ही झटपट होणारी भाजी करायला सुरुवात करूया. त्यावर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यासोबत दिलेल्या बेलच्या ऑलच्या बटनाला क्लिक करायला विसरू नका. तर सर्वात प्रथम आपण शेंगदाणे, सुकं खोबरं आणि तीळ याची पूड करून घेणार आहोत. त्यासाठी मी पॅनमध्ये हे तिन्ही जिन्नस घेतलेले आहेत. थोडा वेळ मी छान परतणार आहे आणि गार करून त्याची पूड करून घेणार आहे. तर इथे मी एक चमचा शेंगदाणे, 1 चमचा खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे आणि 1 चमचा तीळ घेतलेला. जास्त प्रमाणात घ्यायचं नाही, कारण आपण एका वाटीचेच हरभऱ्याच्या दाण्यांची भाजी करतो आहे. जास्त कूट वगैरे हे घातलं तर मग त्याची चव बिघडते, त्यामुळे हे लक्षात ठेवायचं. त्याचं प्रमाण हे व्यवस्थितच घालायचं. तर त्याच पॅनमध्ये मी इथे हरभऱ्याचे जे दाणे घेतलेले आहेत ते परतून घेणार आहेत. थोडा वेळ छान ते आपल्याला मंद गॅसवर परतून घ्यायचे आहेत. तर छान परतले गेलेले आहेत आणि आता ते मी एका ताटामध्ये काढून घेते. त्याच पॅनमध्ये आपण पुढची कृती करणार आहोत. तर आता पॅनमध्ये मी तेल घालून घेत आहे. तेल गरम झालं की आपल्याला 1 चमचा मोहरी घालायची. मोहरी छान तडतडली की आपल्याला 1 चमचा जिरे घालायचे. सोबतच घालायचं आहे बारीक चिरून घेतलेला लसूण. तर लसूण नक्की वापरा. तुम्हाला जर चिरून आवडत नसेल तर ठेचून वापरा, परंतु बारीक चिरून घातला तर त्याची एक चव वेगळीच लागते. 1 हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली ती घालून घेतली आहे. भरपूर सारा कढीपत्ता घातला आहे आणि थोडं आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे. थोडा वेळ छान परतून झाल्यानंतर इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला तो घालून घेतला आहे आणि कांदाही आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे. कांदा छान परतला गेला पाहिजे, कच्चा अजिबात ठेवायचा नाही, नाहीतर मग त्याच्या भाजीला गोडसरपणा, मग गोडसर अशी चव येते. त्यामुळे शक्यतो अशा भाज्यांचे जे कांदे वगैरे असतात ते व्यवस्थितच भाजून घ्यायचे. तर छान कांदा भाजून झाल्यानंतर 1 चमचा हळद घातली आहे, 1 चमचा हिंग घातली आहे, परत छान मिक्स करून घेतलं आहे. आणि आता आपण यामध्ये घालणार आहोत 1 मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे, तो मी घालून घेत आहे आणि तोही आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे. तर टोमॅटो शिजण्यासाठी मी आता या स्टेजलाच मीठ ॲड करत आहे. छान मिक्स करायचं म्हणजे लवकर टोमॅटो शिजतो. ही भाजी खूप झटपट होते, कारण आपण पहिल्यांदाही तो हरभरे भाजून घेतलेत, त्यामुळे त्याला वेळ लागत नाही शिजायला आणि अगदी 10 मिनटात ही भाजी तयार होते. तर बघू शकता टोमॅटो छान मॅश झालेत. या स्टेजला आपण जे हरभरे परतून घेतले होते ते घालून घेतलेले आहेत. छान मिक्स केलं आणि आता मी घालणार आहे यामध्ये कोल्हापुरी कांदा लसूण मसाला. तर इथे मी 2 चमचे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घालत आहे. तुमच्याकडे जो अवेलेबल असेल घरगुती रेग्युलर तुम्ही जो वापरत असाल तो तुम्ही घालू शकता. छान मिक्स करायचं. जर तुम्हाला सुकी भाजी आवडत असेल तर अगदी पाणी थोडंसं घाला. थोडी रबरबीत आवडत असेल तर थोडंसं पाणी जास्त घाला. तर एक साईडला मी पाणी गरम करत ठेवलं, तर गरम पाणीच घाला. तर आता ही भाजी आपल्याला छान शिजवून घ्यायची, त्यामुळे थोडंसं पाणी मी आता जास्त घालणार आहे. आणि आता जे आपण शेंगदाणे, खोबरं आणि तिळाचं जे कूट करून घेतलं होतं ते इथे मी 2 चमचे ॲड करणार आहे. तर लक्षात ठेवा, प्रमाण अगदी कुटाचं हे जास्त घालू नका, नाहीतर मग जी मूळची चव असते ती निघून जाते. त्यामुळे ह्या एक टिप्स अशा लक्षात ठेवायच्या. तर छान मिक्स केलं आणि आता मी हे झाकून शिजवून घेणार आहे. तर याच भाजीप्रमाणे मी ओल्या तुरीच्या शेंगांची भाजी तुम्हाला दाखवली होती आणि त्याला तुम्ही सगळ्यांनी खूप अप्रतिम प्रतिसाद दिला होता. त्यासाठी तुमचे खूप खूप थँक्स. आणि जर कोणी ती अजूनपर्यंत रेसिपी पाहिली नसेल तर त्याची लिंक मी वर इथे आय बटनमध्ये पण देते आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही देते. ही रेसिपी ट्राय करायला विसरू नका. तर सगळ्यात शेवटी मी चवीनुसार थोडंसं मीठ घातलं आहे, कोथिंबीर घातली बारीक चिरून आणि अगदी थोडा वेळ अजून मी शिजवून घेणार आहे. थोडंसं शिजायला बाकी आहे. तर आता बघू शकताय कलर चेंज झाला आहे, खूप छान असं कलर आलेला आहे. तर ह्या स्टेजपर्यंत आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे आणि आता मी तुम्हाला तोडूनही दाखवते. बघू शकता छान ही भाजी शिजलेली आहे. तर खूप झटपट ही भाजी तयार होते, तेवढीच चविष्टही लागते. तुम्ही नक्की करून बघा. आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. तर आता मी सर्व करून दाखवते.
तर फ्रेंड्स आपली भाजी रेडी झालेली आहे. नक्की ट्राय करा. आवडली तर कमेंट्स करायला विसरू नका. तर फ्रेंड्स चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग फ्रेंड्स.